मित्रांनो, स्वागत आहे आपलं फक्त पोलीस भरती चॅनलवर। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरतीमध्ये येणारे महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे। आता जे मुलं नवीन आहेत, ज्यांचं भरतीचं पहिलं वर्ष असेल, त्यांना काही अनुभव नसेल किंवा ज्या मुलं जुने पण असेल, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरतीमधले महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे। महत्त्वाचे म्हणजे ज्या टॉपिक्सवर हमखास प्रश्न येतेच। तुम्ही पण झालेले आधीचे प्रश्नसंच काढून बघू शकता, त्यामध्ये नाही का तुम्हाला ह्या टॉपिक्सवरचे प्रश्न आढळणारच। तर ते टॉपिक्स कोणते आहेत? तर कोणताही वेळ न गमावता सुरू करूया आपण गणितापासून। तर त्यामधला पहिला टॉपिक आहे टक्केवारी। गणितामध्ये टक्केवारीचे, टक्केचे, नफ्या तोट्याचे बरेचसे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये, आणि याशिवाय गणिताचा पेपर बनतही नाही। गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही बघा, म्हणजे पोलीस भरतीच्या आपल्या पेपरमध्ये टक्केवारी हा टॉपिक कॉमन राहते। जवळपास 5 मार्कापर्यंतचे बी प्रश्न विचारले जाते या टॉपिकवरचे। 1-2 प्रश्न तर तुम्हाला नक्की पाहायला मिळणार। तर टक्केवारी आहे पहिला टॉपिक। दुसरा टॉपिक आहे तुमचा वयवारी। वयवारी टॉपिक आहे। वयवारीमध्ये कसे प्रश्न विचारले जाते? आता वयाचे प्रश्न तुम्ही बघितलेच असेल की अर्जुनचे वय एवढे आहे आणि त्या भाऊ बहिणीमध्ये 5 वर्षाचा अंतर आहे, 10 वर्षानंतर याचे वय एवढे राहील, तर मग बहिणीचे वय किती? असे वयवारीचे प्रश्न पाहिले असेल तुम्ही। बरेचसे प्रश्न आहे। आता तुम्ही जर भरती देत असाल, तुम्हाला प्रश्न माहीतच आहे, डिटेलमध्ये जायची गरज नाही। तिसऱ्या टॉपिककडे वळू। तिसरा टॉपिक आहे कॅलेंडर। आता कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर तुम्हाला माहीतच असेल। कॅलेंडरमध्ये प्रश्न जसे की या तारखेला वाढदिवस आला होता, तर त्याचा या वाढदिवसाला कोणता वार येईल, असे प्रश्न विचारले जाते। किंवा या वर्षी गणतंत्र दिवस सोमवारी होता, तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी राहील, असे प्रश्न येते कॅलेंडरवरचे। कॅलेंडरवरचे बरेचसे प्रश्न आहे, जेव्हा मी टॉपिक घेईन सविस्तर किंवा जे सविस्तर मी बॅचमध्ये शिकवलेलं आहे त्यामध्ये मी सांगितलेलंच आहे। तर आजचा चौथा टॉपिक आहे नफा तोटा। आता जसं तुम्ही म्हणता, उदाहरण एखादा दुकानदार आहे की अशोकने काही सामान 100 रुपयाला घेतले आणि ते 120 रुपयाला विकले, तर त्याला किती टक्के नफा झाला किंवा किती रुपये नफा झाला, असे नफ्या तोट्याचे प्रश्न विचारले जाते। किंवा एखाद्याने एखादी वस्तू घेतली, समजा 1000 रुपयाला घेतली आणि 800 रुपयाला विकली, तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला, असे विविध प्रश्न विचारले जाते। तर चौथा टॉपिक आहे नफा तोटा। हे टॉपिक जर तुम्ही केले नसेल तर लक्ष द्या, हे टॉपिक लिहून काढा। मी जसं व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या हिशोबाने हे टॉपिक्स लिहून घ्या तुम्ही। पाचवा टॉपिक आहे सरासरी। सरासरीवरचे भरपूर प्रश्न विचारले जाते। तुम्हाला सरासरी माहीतच असेल आता भरतीचा। नेक्स्ट टॉपिक आहे गुणोत्तर प्रमाण। आता गुणोत्तर प्रमाण म्हणजे शिकवताना तर मी सांगितलेलंच आहे, एक वेळा शॉर्टकटमध्ये सांगतो। गुणोत्तर प्रमाण म्हणजे 2 वस्तूंमधलं प्रमाण पाहायला जाते। गुणोत्तराचे रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये। तेच 6वा टॉपिक आहे आपला गुणोत्तर प्रमाण। यावरचे पण प्रश्न येतेच। आता तुम्ही जर भरतीचे प्रश्न पाहिलेच असेल पुस्तकं, जर खरे भरती करणारे असाल तर तुम्हाला पेपरचा भरपूर सराव असेल आणि तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरचा प्रश्न तुम्हाला दिसणारच। तर गुणोत्तर प्रमाण झाला। आणि नेक्स्ट टॉपिक त्याच्यानंतर मग गुणोत्तर प्रमाणच्या नंतर मोजमाप किंवा मापन किंवा मेजरमेंट त्याला म्हणतो आपण। म्हणजे मेजरमेंट आता हा टॉपिक नाही, म्हणजे हे पाठ करण्याच्या गोष्टी आहे। 10वी पर्यंत शिकलेच असेल तुम्ही। 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतात, 1 डेकामीटर म्हणजे किती मीटर होतात, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होते, असे प्रश्न। किंवा 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम्स होतात, एका वर्षात किती दिवस येतात, असे विविध। कारण तुम्हाला जर हे प्रमाणच पाठ नसेल तर तुम्ही सोपे प्रश्न नाही सोडवू शकता। सोपीच प्रश्न येते भरतीमध्ये, अलग अलग टॉपिकवरचे अलग अलग प्रमाण विचारले जाते, की असं फिक्स नाही आहे। तर तुम्हाला जर हे प्रमाण मेजरमेंटचे एक चार्ट राहते, तोच जर तुमचा पाठ झाला की तुम्ही या टॉपिकवरचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवू शकता। आणि याच टॉपिकशी रिलेटेड नाही का मोजमाप आणि प्रमाण, तुम्हाला मापन जर माहीत नसेल तर दुसरे पण काही टॉपिक्स तुम्हाला अवघड जाणार। त्यामध्ये मापनच माहीत नसल्यामुळे तुम्ही सोडू नाही शकणार।